काहीच एक बेकार किस्सा झाला. मी वरती जात होतो गाडीची चावी आणायला आणि लिफ्टचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये जाणार तेवढ्यात लाईट गेली. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. स्वतः आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता चहा वगैरे पिऊन आता मी जस्ट रेडी होते, जरा बाहेर जायचंय. सो चला रेडी होऊ आपण आणि निघू बाहेर. सो गाईज, आता मी चाललोय थोडं बाहेर एका कामानिमित्त. त्यामुळे चला, आता आपलं आवरून तर झालेलं आहे, आपण कपडे वगैरे रेडी झालोय आपण. सो आता आपण निघू बाहेर. एक छोटंसं काम आहे महाडमध्ये, सो ते आवरून आपण मग घरी येऊ. अजून आपल्याला काही व्हिडिओ पण बनवायचे आहेत, Instagramसाठी शॉर्ट्स बनवायचे आहेत आपल्याला, यूट्यूबसाठी. सो चला, भरपूर कामं आहेत आपल्याला. सो आपण जाऊ पटकन, महाडमधली सगळी कामं आटपू आणि येऊ आणि आपण आपली कामं करू. सो चला. सो गाईज, आता घरी आलोय, आता जेवतो वगैरे प्रॉपर आणि मग आपण जाऊ व्हिडिओ बनवायला. कारण की आपण काल परवा टाकलेलं, तर आज आपल्याला शूट करायचंय. अजून आपलं शूट कंप्लीट नाही झालेलं आहे. सो आता शूट करू, एडिटिंग करून मग अपलोड करू. अजून रात्रीचा पण आपल्याला एक विषय आहे, सो तो झालाच, तर मग आपल्याला रात्री पण करावं लागेल. सो चला, काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला उद्या सांगेन, आज नाही सांगता येणार. जोपर्यंत होत नाहीत पूर्ण तोपर्यंत नाही सांगता येणार. सो चला, मी तुम्हाला थोड्या वेळात सगळ्या गोष्टी सांगेनच, क्लिअर करीनच. पण आता आपण प्रॉपर फ्रेश वगैरे होऊ, जेवून घेऊ आणि नंतर मग आपण जाऊ व्हिडिओ बनवायला. सो चला. सो गाईज, आता फायनली आपले व्हिडिओ वगैरे सगळ्या बनवून झालेले आहेत. सो आता आपण डायरेक्ट एडिटिंगला बसू आणि संध्याकाळी तुम्हाला बघायला भेटेलच ते व्हिडिओ. सो चला, आता एडिटिंग वगैरे करू आणि मग थोडा आराम करू. कारण की एक गोष्ट आहे, ती जर झाली कंप्लीट तर मी तुम्हाला ती सांगीनच. त्यासाठी तुम्हाला थोडं वाट बघावी लागेल. आज होते फिक्स, किती उद्या फिक्स होते माहीत नाही, पण झालीच तर मी तुम्हाला सांगेनच. तर चला, आपण बसू एडिटिंगला. सो बाय. सो गाईज, आता मी चाललोय बाहेर. आता फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे पियालो. सो आता बाहेर चाललोय एका कामानिमित्त. सो ते झालं तर मग आपण येऊ घरी. सो मी आत्ता आलो होतो राऊंड मारायला, कारण की सकाळी जरा जेवलेलो ना, तर ॲसिडिटी झालेली आहे, पचलेलं ना व्यवस्थित. सो आता मी आलो होतो राऊंड मारायला. राऊंड वगैरे मारून घरीच चाललोय. जरा बरं वाटतं, जरा फिरलो का रोज सकाळ संध्याकाळ फिरायला चालू करायला पाहिजे बाई. काहीच एक बेकार किस्सा झाला. मी वरती जात होतो गाडीची चावी आणायला आणि लिफ्टचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये जाणार तेवढ्यात लाईट गेली. एवढा घाण किस्सा झाला ना. समजा मी आतमध्ये गेलो असतो, लाईट गेली असते ना, मी कुठल्या तरी फ्लोअरवरती अडकून बसलो असतो. सकाळी पण लाईट गेलेली जवळजवळ 2 ते 3 तासानंतर आली आणि आता पण जर लाईट गेली असती ना, मी डायरेक्ट 2 ते 3 तासानंतर बाहेर पडलो असतो. सो नशीब एवढा की मी दरवाजा ओपन केला आणि लाईट गेली. लय घाण किस्सा झाला असता. सो गाईज, मी आता आलोय आकाशला घ्यायला स्टँडला, बस स्टॉपला आहे. तो येतोय म्हणून थांबलोय. तो आता काहीतरी नातेकेंडीत होता, मुंबईला गेलेला. सो त्याचा फोन आला ये मला घ्यायला, म्हणून मी आता आलो इथं बस स्टॉपला, त्याचीच वाट बघत बसलोय. सो गाईज, मी पाहू शकता बिना लाईटीच्या आम्ही चाललोय. आता आकाशला घेऊन आलो मी आता जस्ट घरी. तर घरीच चाललोय, लाईट गेल्यामुळे चालत जाय. अरे काय पायगुण आहे आमचा, माझा तर पायगुण चांगला आहे, माझ्यामुळे लाईट आली या. सो गाईज, आता मी चाललोय जिमला. तर बॉडी बिडी बनवायची मला. सो बॉडी बनवायला जातोय मी आता जिमला. आता निघालोय मी, खाऊन पिऊन झालंय माझं. आता मी निघालोय. आता जास्त मनावर घेतलंय मी बॉडी वगैरे बनवायचं. एकदम अशी पहिली होती तशी बॉडी बनवायची मला. सो आता मी जिमला जातोय. नाही गाईज, मस्करी करतोय. आकाश जिमला चाललोय, मी आपला असाच बसलोय. मला पण जायचं जिमला, पण अजून टाईम आहे. आता नाही, एवढं लवकर नाही. जरा सगळं असं रुटीन असं फिक्स झालं ना, तेव्हा मी जिम लावणार, तोपर्यंत नाही. तो आकाश झालाय म्हणून मी जरा माझ्याकडनं मोटिवेशन देतोय त्याला. तो गाईज, आता मी चाललोय बाहेर. शुभम येतोय घ्यायला, त्यासाठी तर राऊंड मारतोय खाली, बिल्डिंग खाली. जेवलोय, सो थोडा मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे खाली राऊंड मारतोय. तोपर्यंत शुभम पण येईल घ्यायला, मग जाऊ आपण राऊंड मारायला बाहेर. इकडं बस लागल्यात म्हणून हा गाडी टाकतोय बघा कुठून. बघा
आमचा ड्रायव्हर एकदम हेवी आहे, जरा 5 मिनटं थांबवत नाही त्याला, इथनं गाडी टाकतोय. काहीच आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला. सो गाईज आता मी जे रील या किंवा शॉर्ट्स जे इंस्टाग्रामला जे मी अपलोड करतोय किंवा यूट्यूबला अपलोड करतोय, तर तुम्हाला जर आवडत असतील किंवा तुम्हाला जर चांगले वाटत असतील तर त्या रील्सच्या खाली कमेंट करू शकता तुम्ही. सो अजून मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी घेऊन येणार आहे इंस्टाग्रामवरती पण आणि यूट्यूबवरती पण. सो तुम्हाला ते आवडत असतील तर तुम्ही लाईक वगैरे करा, तुम्ही शेअर करा, कमेंट करा. त्यामुळे मला अजून चांगल्या गोष्टी करायला प्रोत्साहन भेटेल. मला त्या गोष्टी करायला खूप मजा वाटते. कारण की काहीतरी वेगळं, काहीतरी आणि ते काही कुठल्या रील बघून किंवा कुठले ते स्वतःचे जे बद्दल जे काही घडतंय किंवा काही घडत आलेलं आहे, काय आधी घडलेलं आहे, तेच मी फक्त लोकांसमोर मांडतोय, जे माझ्या पद्धतीमध्ये. सो हेच आहे, की काही कुठल्या गोष्टींचं कॉपी नाही आहे किंवा कुठल्या गोष्टी बघून नाही करत आहे. जे आहे ते आहे, जे आहे ते क्लिअर आहे आणि जे आहे ते रिअल आहे. सो रिअल फॅक्ट आहे, तर रिअल फॅक्ट मी तुमच्यासमोर मांडतोय. कारण की बरेचशी लोकं अशी आहेत, ज्यांना सुरुवात करायची आहे, पण त्यांना भीती वाटते किंवा काही. सो त्यांच्यासाठीच मी एक अशा व्हिडिओ बनवतोय. आणि गाईज त्याच गोष्टी करून आपण एक ना एक दिवस आपण नक्की सर्व लोकांपर्यंत आपण नक्की पोहोचू. हा आपला एक ध्येय आहे. आणि अशाच गोष्टींनी आपण कारण की लोकं तुम्ही बघताय Instagram तुम्ही जेव्हा स्क्रोल करता, तर कोणी काहीही करतंय, कोणी काही व्हायरल होतंय. पण आपण चांगल्या गोष्टी करून का नाही व्हायरल होत? सो हाच एक प्रश्न आहे. पण आपण एक दिवस नक्की व्हायरल होऊ. सो प्रयत्न करत राहू, प्रयत्न करत राहू. जोपर्यंत आपल्याकडनं शक्य होईल तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहू. आपण आता जर हरलो तर आपण कधीच नाही काही करू शकत. सो आता हरायचं नाही आणि कमीपणा घ्यायचा नाही, माघार घ्यायचं नाही. ह्या गोष्टी खूप आधी करायला पाहिजे होत्या. त्या आत्ता करतोय. काही विषय नाही. सो आपण करत राहू. बस तुमचा सपोर्ट पाहिजे, तुमची साथ पाहिजे. बस. हॅलो गाईज, आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक